बैस बस ना खाली आजचा व्हिडिओ कोणता? तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं देव कायेन वाचा रामचंद्र हरे राम 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 हरे हरे हरे. हाय गाईज, वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज सकाळी सकाळी छान आवरलेलं आहे. आम्ही चाललोय गावी. तर थोडस गावच्यांना भेटून येऊयात म्हटलं. चला आता गावी जातोय. भाई आवरलं का? श्राव आणि तिचे पप्पा खाली गेलेत आणि मी आज नवीन साडी घातली. तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये दाखवली होती ती नवीन साडी घातली आहे. माझा फुल लुक तुम्हाला दाखवते. मी भैयाला दाखवायला लावते. त्यानंतर आदेश किती वेळ आहे? सॉक्स कशाला पाहिजे तुला? सॉक्स कशाला पाहिजे? आता घालून घे ना मग. चल आवर. ते गेले खाली. कशी ओरडती बघ. खालून तिचा वरपर्यंत आवाज येतो. इतका तिचा आवाज इतक्या मोठ्याने ओरडती ती. मामा हाय बोला ना एकदा. हॅलो. हाय श्रावा. श्रावाला फक्त एक्साइटमेंट आहे. घरून लवकरच निघलो होतो. नाश्ता काही केला नव्हता म्हणून म्हटलं इथं नाश्ता करून पुढे जाऊयात. ते खुर्ची बसव ना. अरे आता सकाळी ना श्रावला लवकरच उठवलेला असता आंघोळ वगैरे घालण्यासाठी. मग श्राव इतका त्रास देते ना गाडीमध्ये. त्यामुळे तिला एक स्टोलची अशी झोळी बांधत असतो. कंटिन्यू आम्ही स्टोल जवळ ठेवत असतो. ती झोपली म्हणजे आमचा प्रवास पण एकदम निवांत होतो आणि तिची पण पुरेपूर झोप झाली तर मग ती जिथं जायचं तिथं गेल्यानंतर त्रास काही देत नाही. तर ती निवांत झोपली होती आणि आम्ही लवकरच राहुरीपर्यंत पोहोचलेलो होतो. हे कॉलेज ना आमच्या तिघांचं पण आहे, म्हणजे माझं भैयाचं आणि माझ्या मिस्टरांचं. त्याच्यासमोरून आज कितीतरी दिवसानंतर गेल्यानंतर एवढ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या ना. आणि बोलता बोलता आम्ही घरी पण पोहोचलो. बस ना खाली. श्रावा दिदू कुठे आहे ग? ए श्रावा तुझी दीदी कुठे आहे? ए मारू नको. आम्ही फक्त बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी नव्हतो आलो. आणखी एक स्पेशल कारण होतं, पण ते कारण तुम्हाला नंतर शेअर करेल मी एखाद्या स्पेशल दिवशी. आता बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू आहे आणि सगळे आमचे जे क्लोज रिलेटिव्ह आहे ना ते आलेले आहेत इथं. काका चला ना नाशिकला. नाशिकला कारण पण आम्ही करतो, तुम्ही चला. पण आम्ही नाशिकला जाणार आहे बरं काका डायरेक्ट. आम्ही नाशिकले का? आम्हाला काय? हा तुम्ही म्हणता ना आम्ही ते बोलायचेच आजचा व्हिडिओ कोणता? केकचा? ते भैयानी काय शूट केलं काय? हे काय प्रकार आहे? श्रावण काय प्रकार आहे? अशा डान्स करायचा? तसा तर श्रावचा बर्थडे उद्या आहे, पण आज आम्ही आलेलो होतो म्हणून आज सेलिब्रेट केला माझ्या काकांनी त्यांनी सगळ्यांनी. तसं फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायला ना खूप छान वाटतं, पण भैयांनी जास्त काही व्हिडिओ वगैरे घेतले नाही. तिचा मूड जास्तच खराब आहे.
पाहुणे जरा जास्तच आलेले होते, त्यामुळे काही गाड्या इथं लावल्या होत्या आणि काही शेजारच्यांच्या घरी लावल्या होत्या. इथलं सगळं आवरून मी आमच्या सासरी गेले होते. थोड्या वेळ तिथं थांबलो आणि त्यानंतर रिटर्न नाशिकला आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मॅडम इतक्या खुश होत्या ना. एक तर नवीन ड्रेस घातलेला होता, कालचा ड्रेस काही रात्री 12 वाजता काढलेला नव्हता आणि आज तिचा स्पेशल बड्डे, त्यामुळे मग ती आणखीनच जाम खुश होती आणि तिला स्पेशल फिलिंग देण्यासाठी आमचं पण 5-5 मिनिटाला हॅपी बर्थडे म्हणून चालू होतं. आजच्या ब्लॉगमध्ये काही जास्त शेअर करता आलं नाही तुम्हाला, पण उद्या जो बड्डेचा ब्लॉग येणार आहे ना त्यामध्ये तुम्हाला बरंचसं काही मला शेअर करायचं आहे. तर स्टे ट्यून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.